झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पेन्शन वाढीसाठी शेकडो निवृत्ती वेतनधारक रस्त्यावर। धुळ्यात EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने पेन्शन वाढीसाठी एका दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले। राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यांमधील शेकडो पेन्शनर्स सहभागी झाले। पेन्शनधारकांना किमान 7,500 रुपये मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा, पती पत्नीसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च पेन्शन लागू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत। राष्ट्रीय संघर्ष समितीचा, राष्ट्रीय संघर्ष समितीचा कमांडर अशोक राऊत साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। संघटनेने EPFO कडे सध्या 9 लाख कोटी रुपयांचा पेन्शन फंड उपलब्ध असून त्यावर दरवर्षी 70,000 कोटी रुपयांचे व्याज मिळते, असं सांगत सरकारने अद्याप पेन्शन वाढीबाबत ठोस निर्णय न घेतल्याचा आरोप केलाय। आमची मागणी आहे की रुपये 7,500 पेन्शन आणि त्याला महागाई भत्ता मिळावा, दोघं पेन्शनर पती पत्नींना आरोग्य सुविधा मिळाव्यात। सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे 4/10/2016 आणि 4/11/2022 यांच्या सर्व निर्णयाची अंमलबजावणी करावी, हायर पेन्शनचा मुद्दा मोकळा करावा। मित्र, दुर्दैव असं की नोकरीमध्ये असताना आमचे काही मित्र संघटनेचे मेंबरच झालेले, त्यांनी प्रॉव्हिडंट फंड पण कापलेले, पेन्शनचे पण मेंबर नाही, परंतु त्यांची आजची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि म्हणून त्यांना देखील सरकारने सामाजिक सुरक्षेचं दायित्व स्वीकारत रुपये 5,000 पेन्शन द्यावं, अशी प्रमुख मागणी। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।